पाठ 11वा बाली बेट. बाली बेटावरील लेखकांनी निसर्गरम्य असं वातावरण जे होतं त्या वातावरणामधून त्यांची सहल केली. सहल गेल्याच्या नंतर टुरिस्टांचे स्वागत कसे केले, टुरिस्ट तिथं आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत कसा आदर सत्कार त्यांनी केलेला आहे, तेथील झाडं कशी होते, अमेरिकेची म्हातारी वाव कशा शब्दाने म्हणते, हे वर्णन लेखकाने इथं सांगितलेलं आहे. पु ल देशपांडे यांचा पाठ आहे. जन्म त्यांचा 1919 तर 2000 मृत्यू पावलेले प्रसिद्ध विनोदी लेखक, नाटककार. नसती उठाठेव, बटाट्याची चाळ, गोळाबेरीज, आसामी, हसवणूक इत्यादी विनोदी पुस्तकं, अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुझ्यापाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी नाटके, व्यक्ती आणि वल्ली हे व्यक्तिचित्रण, अपूर्व वाई आणि पूर्वरंग ही प्रवास वर्णने सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठात लेखकांनी इंडोनेशियाला गेल्याच्या नंतर बाली बेट हे एक निसर्गसृष्टी आणि नयनरम्य कसे वर्णन या पाठात केले आहे. इंडोनेशिया हा समुद्र रत्नजडीत कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटाचा पुंजका आहे, पण बाली मात्र ह्या कंठ्यातील कंठमणी म्हणून मानल्या जाते. इंडोनेशियातल्या बेटाच्या समूहातील बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखे आपल्या गोव्यासारखेच आहे आणि गोव्या एवढेच आहे. आपलं नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध ललित कलांची रंगीबेरंगी गोफ विणणारे ह्या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेषच आहेत असे म्हणणे ह्या बेटाचा अपमान केल्यासारखा होईल. लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादी मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे हे बालीचे बेट पाहायला मिळते. जकार्ताहून रात्री 11च्या सुमारचा, जकार्ता म्हणजे एक ठिकाण आहे, जकार्ता नावाच्या ठिकाणामध्ये उतरल्याच्या नंतर 11च्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. बाली हा एक टुरिस्टांचा स्वर्ग म्हणजे जिथं सुंदर असं वातावरण पाहायला मिळतं त्याला स्वर्ग म्हटलं जातं. एखाद्या ठिकाणी सहलीला जाण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टीची पूर्वतयारी करावी लागते असे तुम्हाला वाटते? जाताना सोबत आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टी सोबत घेऊन जाव्या लागतात. त्यामुळे इथल्या टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. मी कोण आहे हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला, तुम्हा उभयांत्यांचे अधिक मनापासून स्वागत आहे. मध्यरात्रीची वेळ होती. कीर जंगलातून आमची मोटार गाडी समोरच्या वळणदार रस्ता काटत निघाली होती. भोवती माडांच्या राया मधूनच झापांची छपरे असलेले झोपड्यांचा पुंजका मोटरीच्या दिव्याच्या प्रकाशातून दिसून नाहीसा सुद्धा होई. माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात आवाज काढला, वाव, वंडरफुल, म्हणजेच किती सुंदर हा परिसर आहे म्हणायला सुरुवात केली होती. एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे तास दीड तास त्या किर्र झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगलीपुढे आली आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचे स्वागत केले. रात्रीचे 1:30-2चा सुमार असेल, पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपळ तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते. ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्टच नाही, म्हणजे येणाऱ्या टुरिस्टांचे स्वागत करण्यासाठी ते लोक तत्पर असतात हे लगेच लक्षात आले. त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या. 5 मिनिटांनीच बाली बेटांनी माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. प्रवासात थकल्याच्या नंतर पु ल देशपांडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्ती ह्या चांगल्या प्रकारे झोप लागल्यामुळे घोरायला लागले. पहाटे लवकर जाग आली. बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारात समुद्र, त्या अंधुक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या ओढ्या मासेमारीला निघाल्या होत्या. ओढी पुढच्या अंगणामध्ये मी फिरायला सुरुवात केली. फक्त देवळात पहाटेचा चौघडा वाजत नव्हता. एरवी थेट गोवे मी जनांचा किंवा मनांची पर्वा न करता मुक्त आवाजात गाणे म्हणायला गायला सुरुवात केली.
प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी येत उषा काल हा हा. अण्णा किर्लोस्करांनी गोरले होसुरांच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहूनच हे गाणे लिहिले असावे. एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्राप्ती होते म्हणतात, पण बालीबेटातल्या त्या पहाटेने एका स्वप्नांची नांदी सुरू केली आणि चांगल्या आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो. असा सुंदर प्रदेश आणि इतकी अश्राप माणसे पुन्हा कधी पाहायला मिळणार नाही. इंडोनेशियावर डचांनी राज्य केले, पण बालीला मात्र कोणी बदलू शकले नाहीत. कोणी म्हणतात डचांनी बालीचे म्युझियम पीस केला, ह्या बेटांचे प्रदर्शन मांडले, त्यांच्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या. टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे असलेही कदाचित, पण जे आहे ते रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे. पण म्हणताना जीभ चाचरते, कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावर वाहू लागलेले आहेत. डोक्यावर विमाने फिरायला लागली, रेडिओने त्यांना उरल्या जगाशी जखडले आहेत. एखाद्या तंबूतला सिनेमाही फिरत असेल, शिवाय वर्तमानपत्रांनी सुद्धा जागा घेतली. बाली बेटावर डच लोकांनी राज्य केल्याच्या नंतर भरपूर तिथल्या जे काय सवयी, आवडी आणि निवडी यांच्यामध्ये इंटरनेटने बदल केलेला आहे. हॉटेलातल्या त्या बगीच्यातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्याच्या प्रवेशातून हिंडल्यासारखे हिंडत होतो. समुद्रा किनाऱ्याच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचित पाहायला मिळतो. माडा पोपळीच्या राया असतात, पण माड आणि पोपळी खेरीज इतर काही झाडे होती. काही वेळाने आम्ही त्या झाडाकडे पाहत नसून ती झाडेच आम्हाला पाहत आहेत. ही कोण नवीन मंडळी आमच्याकडे आली असेल म्हणून आमच्याकडे पाहतायत की काय, असे मला वाटायला लागले. मला अज्ञान असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी एखाद्या शिशुवर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीसा भीतीने आणि काहीसा गमतीने नव्या पाहुणेकडे पाहतो, तशी ती फुले आमच्याकडे पाहत होती. आम्ही पुढे सरकल्यावर त्यांची एकमेकाकडे पाहून मिस्किलपणाने डोळेही मिचकावले असतील. ती फुलबाग व त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत होती. वेलीचेही अंग धुणे झाले होते. वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपेतल्या डुलक्या घेत होता. काही जागी, काही झोपलेल्या. अशा त्या सागर बीच हॉटेलातील ती बाग एखाद्या मुला माणसांनी, लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उणी होती ती पहाटचे मंगलपाठ म्हणणाऱ्या, सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची. भाट म्हणजे सकाळी गाणे म्हणणारा पक्षी. बाली बेटात जरा मला कुठे शोधून सापडले नसतील ते पक्षी. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत, त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होऊन तो पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास न कळे. शांत संभ्रमातल्या पुंडरिकासारखी मजवरी तरु कुसुम रेणू वनुनी ढाळती. म्हणत म्हणत माझ्या सहधर्म चरणी समवेत, म्हणजेच त्यांच्या पत्नी समवेत मी त्या बागेतून हिंडलो. बाली बेटावरच्या त्या पहाट वाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले होते. पहाटे एकच सुंदर स्वप्न दोघांनीही एकदम पडले होते अशी जाण लेखक करत होते. आणि बाली बेटाचे सुंदर व नयनरम्य असं वातावरणाचं त्यांनी इथं रेखाटन केलं आहे.